खाजगी सावकार पांडा मोरे यास तत्काळ अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार. शिवसेना महिला आघाडी सांगली जिल्हा प्रमुख रुक्मिणी आंबिगेर यांचा इशारा. पीडितेस न्याय देण्याची मागणी. कवठे महांकाळ सुतार समाज आक्रमक. मिरज वृत्त असे की मतिमंद कुमारिकेवर एका खाजगी सावकाराकडून झालेल्या अत्याचाराने संपूर्ण कवठे महांकाळ तालुका हादरला आहे. पीडिता ही 9 महिन्याची गरोदर राहिल्याने शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख श्रीमती रुक्मिणीताई आंबिगेर यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांची भेट घेत आरोपींना 24 तासांच्या आत अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. कवठे महांकाळ तालुक्यातील सुतार समाज बांधवही आक्रमक झाला आहे. त्यांनीही आंबिगेर यांच्या भूमिकेला पाठिंबा देत पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. आरोपीला तसेच दोषींना अटक करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भाऊ कोळी यांनीही आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. सचिव महाराष्ट्र राज्य विज्ञान लोंढे यांनीही निवेदनाद्वारे पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तपास निष्पक्षपातीपणे सुरू असून लवकरात लवकर दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पांडा मोरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 376-2 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित हा फरारी असून त्याला शोधण्यासाठी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. यावेळी पोलीस ठाण्यामध्ये संजय भाऊ कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष, शिवसेना जिल्हा प्रमुख श्रीमती रुक्मिणीताई आंबिगेर, शिवसेना शहर उपप्रमुख सौ आरती जगदाळे, शिवसेना शहर उपप्रमुख सौ शेवंता गस्ते, संस्थापक सचिव सेवक लोकहित मंच महाराष्ट्र विज्ञान लोंढे, सौ आरती विठ्ठलराव सुतार, विश्वकर्मा फाउंडेशन अध्यक्ष कवठे महांकाळ, इराप्पा सुतार अध्यक्ष कालिका देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, रमेश सुतार, सुरेश सुतार, तुकाराम सुतार, अमोल सुतार, शीतल सुतार, निलेश सुतार, परशुराम सुतार, सुतार समाज बांधव महिला भगिनी कवठे महांकाळ हिंगणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्पणकार न्यूजसाठी सूर्यकांत कुकडे, मिरज. जय महाराष्ट्र. मी रुक्मिणीताई आंबिगेर, शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी. विषय कवठे महांकाळ हिंगणगाव या गावामध्ये पांडुरंग मोरे या नराधमानं एक मतिमंद कुमारिकेवर वारंवार अत्याचार बलात्कार करून तिला गर्भवती करून सोडला आणि ते प्रकरण दाबण्यात आली आणि हे कृत्य करून त्यानं स्वतः एक सावकारकीचा धंदा करून गोरगरिबांना लुटण्याचं आणि गोरगरिबांना दबावाखाली ठेवण्याचा हे धंदा करत होता. आणि आम्ही वेळीच जागृत झालो सगळीजण आणि इथल्या ग्रामस्थांनी पण आम्हाला कळवलं असं हे विषय झालेला आहे. आणि त्या बालिकेला कुमारिकेला आपल्या जिल्ह्यात महिला बालसंकुलनमध्ये न ठेवता पर जिल्ह्यामध्ये नेऊन ठेवल्यानंतर आम्हाला त्याची माहिती मिळाली. आणि हे जर असं होत असेल तर महिला सुरक्षित कशी राहतील आणि कशी सुरक्षित राहणार महिला, हे आम्हाला गंभीर समस्या कळल्यानंतर आम्ही तात्काळ महिला बाल विकास समितीला मॅडमांना निवेदन दिलं आणि तिथनं आम्ही छडा लावलं की हे कसं कुठं अशा पद्धतीनं हे कसं घडू शकतंय. तर त्यांनी सांगितलं, सगळं माहिती दिली आणि परत आम्ही अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली साहेबांना निवेदन दिलं आणि तिथं आम्हाला सखोल पद्धतीनं चौकशी करून तुम्ही त्या मुलीला न्याय मिळवून द्यायला पाहिजे आणि आम्ही सगळं आपल्या बरोबर आहे म्हणून आम्ही साहेबांना ग्वाही दिले. आमच्यासमोर साहेब बसून आपले इथं ज्योतिराम पाटील PI साहेबांना विचारलं असता आम्ही तात्काळ सगळं नियोजन लावलेलं आहे आणि तात्काळ आम्ही कारवाई करतो असं शब्द दिल्यानंतर तर आम्हाला केलं नाही. आणि परत आम्ही काय केलं की आज त्याच्यावर गुन्हा दाखल झाले की नाही हे पाहण्यासाठी आणि खरोखरच त्या कुमारिके मतिमंद त्या स्त्रीला एक न्याय मिळवून द्यावा म्हणून आम्ही आज चौकशीसाठी आलेला असता आज त्या नराधमावर बलात्काराची केस दाखल केलेली आहे आणि तात्काळ त्या नराधमाला अटक व्हावी अशी आम्ही आज समस्त ग्रामस्थ आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी इथं उपस्थित आहे आणि तात्काळ त्यांना अटक व्हावी अशी मागणी केलेली आहे. कवठे महांकाळमध्ये आल्याच्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं गेलं? आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही एवढे दिवस गप बसला आणि तुम्ही तक्रार द्यायला आला नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर आम्ही त्या सदर त्यांच्या कुटुंबीय व्यक्तींना विचारलं असता त्या कुटुंबीय व्यक्ती म्हटली आम्हाला की आम्ही आलेलो होतो
की तुम्ही परत या किंवा नंतर आम्ही घेऊ, नंतर सह आरोपी आम्ही करू, कोण कोण आहे आम्ही चौकशी करू, असं काहीतरी उडवाउडवीची भाषा केली म्हणून आम्हाला कळालं. तर आम्ही ज्या विचारलं असता साहेबांनी म्हटलं की नाही, त्यांनीच 9 महिने ग बसले, आमच्याकडे आले नाहीत म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं. तर त्याच्यामध्ये हे जर हमरी-तुमरी करत बसलं तर एक महिलेवर झालेल्या अत्याचार अन्यायावर तुम्ही जर न्याय मिळवून देत नसाल तर हे आपण गांभीर्याने हे शब्द घ्यायला पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आणि तात्काळ त्या नराधमांना अटक करण्याची मागणी केली. अशी आहे की एखाद्या स्त्रीवर, ती घरची असू दे, बाहेरची असू दे, आपली देशाची असू दे, अख्खा महाराष्ट्रात आम्ही शिवसेना स्टाईलने पूर्ण महिला आघाडी महाराष्ट्राचे एकदम उग्र तीव्र आंदोलन घेऊ आणि आम्ही या स्त्रीला न्याय मिळवून देऊ, एवढं मी इथं ग्वाही देते. स्थानिक पातळीवर जे जे दोषी आहेत, जे समोर येतात आणि ते दोषी ठरतात, त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. आता पोलीस निरीक्षक साहेब आता त्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहेत, आमचे पूर्ण सखोल पद्धतीने चौकशी करून आम्ही तात्काळ त्याच्यावर तर आम्ही गुन्हा दाखल केलेलीच आहे. पण ज्यांनी सपोर्ट केलेले आहेत, ज्यांनी ते दाबायचा प्रयत्न केला आणि ज्यांनी त्यांना त्रास दिलेला आहे, त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करू हे आम्हाला शब्द दिलेले आहेत. एकंदरीत पाहता आमचं म्हणणं आहेच आहे, 100% म्हणणं आहे. तर अशा सावकारकीला पण बळी घालून त्याच्यावर कठोर ते कठोर त्या सावकारकीचा गुन्हा दाखलही करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे साहेबांना. त्या गतिमन मतिमन मुलीला न्याय मिळावा आणि तो न्याय नाही मिळाला तर न्याय मिळोस तोपर्यंत आम्ही त्या पाठपुरावा वरिष्ठापर्यंत करू, राज्यापर्यंत करू किंवा दिल्लीपर्यंत करू, तर त्या मुलीला न्याय मिळवून देऊ. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक कवटेमंकाळ पोलीस स्टेशन. काल एक माहिती मिळाली की हिंगणगावमधील एक मतिमंद मुलगी प्रेग्नन्सीसाठी ह्याच्यात कोल्हापूरमध्ये ॲडमिट झालेली आहे. या माहितीवरून खातरजमा करण्यासाठी माझा स्टाफ पाठवला. महिला पोलीस अधिकारी सूर्यवंशी त्या ठिकाणी गेल्या. त्या ठिकाणी खात्री केल्यानंतर लक्षात आलं की तिला 9 महिने पूर्ण झालेले आहेत, तिचं लग्न झालेलं नाही. त्यावेळी तिच्या आईकडे चौकशी केली असता आईनं सांगितलं की पांडुरंग मोरे हा आमच्या घरी वारंवार येत होता आणि त्यानंच हे कृत्य केलं असेल. अशा माहितीवर तिचं स्टेटमेंट घेतलं आणि कवटेमंकाळ पोलीस स्टेशनला पांडुरंग मोरेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहे. आता नराधम पांडुरंग मोरे याने सावकारकीचा व पैशाचा माज आल्यामुळे एका गरीब कुटुंबातील ओबीसी समाजातील एका गरीब कुटुंबातील मध्यमवर्गीय मुलीवर अत्याचार करून जे आज तिला गर्भवती केलेलं आहे त्याची तात्काळ चौकशी करून त्याला तात्काळ अटक करावी. अन्यथा इथून पुढील काळातील जर त्यांना लवकरात लवकर अटक नाही केली तर आम्ही आमच्या ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने भयानक मोठं तीव्र आंदोलन करील. एवढी दक्षता घ्यावी एवढं म्हणून मी थांबतो. जय आहे आणि यांनी आपल्याला काय सांगितलं? आम्हाला त्या आदरणीय पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की 24 तासाच्या आत आरोपी गजाआड केला जाईल आणि संबंधित त्या आरोपीला त्या नराधमाला ज्या लोकांनी सहकार्य केले त्यांना पण आम्ही गजाआड करीत. आदरणीय आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्यामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ठामपणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या मुलीच्या कुटुंबाच्या आणि मुलीच्या पाठीशी ठाम उभी. मी सावकारीबद्दल साहेबांना जे बोललो ते कवटेमंकाळ तालुक्यात अजूनही भरपूर ठिकाणी सावकारकी चालू आहे. त्या सावकारकीचा बंदोबस्त करण्यासाठी ज्या गरजू गोरगरीब लोकांनी धाडसाने पुढे आले पाहिजे असं आदरणीय ज्योतिराम पाटील साहेबांनी पण मला सांगितलं PIने. आणि मी पण प्रत्येक गोरगरीब माझ्या भावांना विनंती करतो की ह्या असल्या नराधम सावकारांच्या विरोधात तुम्ही धाडसाने पुढे या व गुन्हा दाखल करा. तुम्हाला न्याय नक्की मिळेल, कारण त्यासाठी प्रशासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका.